हॅलो नमस्कार, मी मोनिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. कारण मला एवढं तुमचं सगळ्यांचं भरभरून प्रेम आहे. मला पण असं म्हणजे हे वाटलं की मी कुठंतरी व्हिडिओ माझी बंद झाल्यात आणि मला कुठून तरी सपोर्ट मिळतो. तर यूट्यूबला पण खूप छान छान कमेंट आले की ताई तू कधीपासून व्हिडिओ बनवते, व्हिडिओ तुझे का बंद आहे. मी पहिल्यांदा सांगते माझे व्हिडिओ का बंद होते. दुसरा विषय की मी इकडं यूट्यूबला न होते, मी इंस्टाला माझे व्हिडिओ पडत होते, त्यामुळं काही विषय नव्हता. मी काही कुठं बाहेरगावी गेले नव्हते का, मी सोमनाथ दरगुडीकडे गेले नाही का, काय नाही काय नाही. सगळ्यांच्या डोक्यात हाच विषय असेल की ताई तुम्ही परत दोघं एकत्र आले का वगैरे. काय तसा विषय कधीच होऊ शकत नाही आहे. आम्ही दोघं कधी एकत्र येऊ शकत नाही आणि ना एकत्र आम्ही राहू शकत आहे, ना आमचा कधी संसार होऊ शकत आहे. चला मग आपल्या यूट्यूबला सगळ्यांआधी स्वागत करते सगळ्यांचं. आणि मला जे तुमचं भरभरून प्रेम मिळते त्याचं खरंच मी तुमचा आभार मानते. की मला इन्स्टाला पण खूप छान DM आले की ताई तुझी व्हिडिओ का बंद आहे, तुम्ही व्हिडिओ ब्लॉग टाका. आम्हाला तुमचे ब्लॉग ऐकायला पण छान वाटतात आणि त्याच्यातून खूप घेण्यासारखं पण मिळतं आहे. तर म्हणलं आजपासून चला स्टार्ट करूया. आणि मी एक व्हिडिओ टाकलाच होता 2-4 दिवसापूर्वी की यूट्यूबला लवकरच आपण कमबॅक करतोय आणि आजपासून माझा कमबॅक चालू होणार आहे. आणि जे सगळ्या काही गोष्टी असतील त्या परत आपण उघडकीस आणणार आहे. काय झालं, कसं झालं, कुठं झालं, काय झालं, मी कुठं होते, काय होते, भरपूर भरपूर सगळ्यांचे प्रश्न येते. त्या प्रश्नांना पण आपण उत्तर देणार आहे. तर मी आजचा हा व्हिडिओ जो बनवते आहे तो व्हिडिओ मी कुणाच्या संदर्भात बनवत नाही आहे, नाही कुणाला मला याच्यात अटॅच करायचे. सोमनाथ दरगुडे नालायक व्यक्तीला अशा गोष्टीत मला अटॅच करायचं नाही आज. कारण मी आज जो व्हिडिओ बनवते तो तुमच्या संग गप्पा मारण्यासाठी बनवते की आपला कमबॅक आहे, म्हणून मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर चला मग कसे आज सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. कारण आयुष्य एकदाचे, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही आहे. कारण हे मी तुमच्याकडून शिकलेली आहे आणि आयुष्याला मी तोंड द्यायला शिकलेली आहे. फक्त पहिली गोष्ट म्हणजे मी आयुष्याला तोंड द्यायला शिकलेली. कारण जे माझं आयुष्य आहे ते माझ्या नशिबात असेल, माझ्या नशिबात काय लिहिलेलं असेल, त्यामुळे या गोष्टींना मला सामोरं जायला लागते. चला मग आपल्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया, आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. ओके. तर पहिली गोष्ट, मी कुठं होते, मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी यूट्यूब सध्या बंद ठेवलं होतं. हा पहिला विषय. दुसरा विषय की सोमनाथ दरगुडेचं माझं कॉन्टॅक्ट होत होतं का, लोकांचे असे कॉन्टॅक्ट होते की बाबा ही दोघं परत एकत्र आलेत का. नाही, आम्ही काही दोघं एकत्र आलेले नाही आहे. कालांतराने आमच्यामध्ये कॉल झाले होते 1 ते 2 दिवस, 2 दिवस कॉल झाले आमच्या दोघांचे. की त्याच्यातून त्यांचं एकच म्हणणं होतं तुम्हाला टाईम दे. ठीक आहे, मी त्यांना 2 दिवस टाईम देऊन पण पाहिला. कारण मी दिवसातले फक्त रात्रीची काही झोपण तेवढीच 12 ते 5 वाजेपर्यंत काही झोपण तेवढंच टाईम माझ्याकडे होता. आणि नंतर मी त्यांच्यासंग अख्खा दिवस त्यांना देत होते बोलायला. तर मला असं वाटायचं की बाबा बोलण्यातून कुठंतरी हा नीच व्यक्ती आपल्यासंग परत आपल्या मुलांसाठी येईल. मी माझ्यासाठी घेत नाही आणि माझ्या आयुष्यात त्याला कधी जागा देऊ शकत नाही मी. तर मला असं वाटलं ते मुलांसाठी कुठंतरी कवर होत असेल तर आपण पुन्हा एकदा त्याला एक चान्स देऊन पाहूया. पण नंतर परत मला दुसऱ्या दिवशी असं जाणवलं त्याच्या बोलण्यातून की ती निलिशा ससाने होती जी अहिल्यानगरची आहे. ससाने नेटके तिचं नाव आहे. तर ती 2 दिवस याच्यासंग बोलत नव्हती म्हणून तो आपल्याशी बोलायला लागला होता. तर चला, त्याचे कर्म असतील, तिचे कर्म असतील म्हणून यांचं दोघांचं 2 दिवस झालं. तर सगळ्यांचा प्रश्न असा आहे काही सोडण्याचं कारण काही. तर ह्या आधी पण मी त्याची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे. त्याचे रेकॉर्डिंग सकट आपण व्हिडिओ जेव्हा पोस्ट करतो ना तेव्हा त्या व्हिडिओचा आपण काहीतरी मुद्दा मांडला जातो. त्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे म्हणून आपण मांडतो. आणि मी नुसती बोलत नाही, दुसरे जेवढे ब्लॉग बनवतात ना लोक रडून बनवतात, तर मी जो ब्लॉग बनवते ना त्या ब्लॉगला मी बोलता बोलता आहे ना प्रत्येक गोष्टीचं मी आन्सर दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं मी प्रूफ दिलेलं आहे. त्यामुळे मी व्हिडिओ बनवते. आणखी माझा आज वाटूळ झाले, कोणत्या मुलींचं वाटूळ होऊ नये म्हणून. तर त्याला प्रेम करणारी नाही आवडली, त्याला लग्नाची नाही आवडली, त्याला बाहेरचीच आवडली, त्याला आपण काहीच करू शकत नाही. चला, आय होप की देव त्याचं अजून चांगलं करो. आणि जे आम्ही चटणी भाकर खातो आहे ती आम्हाला सुखाने खातो आहे. आम्ही काही हे नाही की बाबा हा आज हे झालं ते झालं. आणि जी झोप घेतो ती आम्ही शांत घेतो आहे. त्यामुळे सांगते मैत्रिणींनो, आणि खास मी तुमच्यासाठी सांगते आहे की तुम्ही जी झोप घेता ना रात्रीची ती शांतपणाने घ्या. कारण आयुष्य परत नाही आपल्याला. कारण मी ह्या गोष्टी तुम्ही स्वतः गेलेली म्हणून मी तुम्हाला सांगते. पुन्हा मी कमबॅक घेतल्या म्हणून ह्या गोष्टी मी परत सांगते. आणि जेव्हा उद्यापासून जो व्हिडिओ येईल तो आपल्या वेगळ्या पद्धतीचा, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या आयडीचंच नाव आहे मोनिकाची लाईफ स्टोरी म्हणून. तर हे तर खरं आहे. तर आणि आत्ता जी मध्यंतरी घटना घडली होती
की लोहगड नाही ते कोणत्या किल्ल्यावरून लोहगडच किल्ला आहे मला अंदाज, मी न्यूज वाचली होती त्याच्यावरून सिंहाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिले. मग तुम्ही विचार करा की लाईफमध्ये मी एवढ्या खस्ता खाल्ल्या, मला एवढं मारहाण करण्यात आली, माझी केस उपटण्यात आली, मला कॅनलला नेलं होतं, फरफटीत नेलं होतं पूर्ण हात केस धरून, माझ्या मुलीला नेलं होतं, आम्हाला कॅनलमध्ये ढकलून द्यायचा प्रयत्न होता, पण कालांतराने माझ्या मुलीला मी खूप पॅक पकडलं होतं म्हणून माझी मुलगी वाचली आज आणि ही दुनिया बघू शकते. आणि जेव्हा त्याने मला मारलं मी त्याच्या हात उचलू शकत नव्हते, कारण माझं खरं प्रेम होतं, डेअरिंग नव्हती कधी आयुष्यात. तर ह्या सिया मुलीनी आज त्याला लोहगडावरून ढकलून दिलं. तर हे जर आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक मुलांनी घ्या की तुम्ही जे संसार मोडून दुसऱ्या लेडीजकडे जाताय तर तिथं तुमचं असं होणार नाही, ही नक्की काळजी घ्या. आणि मी स्पष्ट मत देते आणि जाहीरपणे सांगते यूट्यूबला, आज आपले एवढे फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे, सगळ्यांना मी एकच सांगू शकते की काही दिवसांनी सोमनाथ दरगुडेच्या बाबतीत असं नाही घडावा. आय होप त्याचं सगळं चांगलं व्हावं, मी एवढंच बघते, कारण मला त्याचं वाटोळं करायचं असतं तर मी त्याचं वाटोळं कधीही केलं असतं, पण मी खरं प्रेम केलं आणि माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिल्यामुळं मी त्याला कधी आयुष्यात सुनावणी देऊ शकत नाही की बाबा तू हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. त्याची मर्जी, त्याचं आयुष्य तो त्याच्या आयुष्याने जगतोय. फक्त उद्या आयुष्यात असं पुढं होऊ नये की तिने तिच्या मुलींचं याच्याकडून लग्न करून घ्यावं, तिने तिचं घर, बँक बॅलन्स सगळं साचून घ्यावं आणि सोमनाथ दरगुडेचं असं नाही व्हावा. पण सांगते मी तुम्ही असं मोनिकाताईमध्ये असं नाही व्हावं, असं नाही व्हावा, पण असं नाही व्हावा की सोमनाथ दरगुडेवर आणि घात व्हावं त्याच्या हाताने. असं होणार तर नाही, तो खूप चलक शार्प येतो, पण सध्या तो मंद कसं झाला आहे मलाच माहीत नाही आहे. तर पहिली गोष्ट जाहीर सांगते सोमनाथ दरगुडे तुला, म्हणजेच माझा नवरा, तुला मी जाहीरपणे सांगते की माझं नाव तर अजून मोनिका सोमनाथ दरगुडेची, पत्रिकेत पण मोनिका सोमनाथ दरगुडेची येतं, तुझ्या नावाचीच मला ओळख आहे, मोनिका सोमनाथ दरगुडे, सर्वेश सोमनाथ दरगुडे म्हणून. त्यामुळे विशेष नाही. मी लग्नाची किती झाले तरी 4-4 गेलं तर लोक काय म्हणाले ही सोमाची बायको आहे. तसं जी आहे ना निलिशा ससाने नेटके, 2 मुलांची आई आहे, तिचा नवरा नाही सांभाळू शकत तर ती तुला काय सांभाळणार आहे रे. तर आता सध्या निलिशा ससाने नेटके मी तुझ्यावरच व्हिडिओ बनवणार आहे, कारण तू हसत्या खेळत्या संसाराचं वाटोळं करणारी बाई निघाली. अरे मी एक सांगू शकते की ज्या बुधवार पेठेत बसतात ना बायका, ज्या बुधवार पेठेत बसतात ना त्या बायका वेश्यावाल्या नाही आहे, ते त्यांच्या पोटासाठी म्हणतात ना 2-2.5 तास तिथं झक मारत असते, पण त्यांना ते घरातून प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ते करावं लागलं. पण त्यात खरं धंदेवाल्या नाहीत ना त्या वेश्यावाल्या, ते त्यांचं रोजीरोटी भागवण्यासाठी तिथे येतात. पण निलिशा ससाने तू खरंच धंदेवाली बाई म्हणावं लागेल की तू आज एकाचा संसार मोडून तू तुझं घर बसवले, आज तू 2 मुलं वारं सोडायला लावले, तुझ्या घरामध्ये त्याला घेऊन ठेवलेले. तर तुझं पण देव कधी आयुष्यात चांगलं नाही करणार, कारण तू एका महिलेचा तळताट घेते, एवढं ध्यानात ठेव. राहिला सोमनाथ दरगुडेचा विषय, सोमनाथ दरगुडे हा माणूस असा आहे की नावातच फक्त सोमनाथ आहे आणि नाव बापाने खूप छान ठेवलं त्याच्या, ज्ञानेश्वर, सोमनाथ वगैरे वगैरे भरपूर काही छान नावं असतात, पण त्याच्यामध्ये सोमनाथ हे नाव ठेवताना तो कुठंतरी चुकला असा असा माझा, बाकी काही नाही. तर आज आपण व्हिडिओ बनवतो आहे, सुरुवात तर केली आहे, फक्त मला खूप भरभरून तुम्ही सगळ्यांनी प्रेम द्या. आणि एका ताईने मला मेसेज पण केला होता की ताई तुझं मोनोटाईज झाले का. नाही, आपलं अजून मोनोटाईज झालेलं नाही अकाउंट, कारण आपण व्हिडिओ बनवितच नाही, अपलोड करत नाही आहे, त्यामुळं आपण मोनोटाईज झालेलं नाही अकाउंट. आणि ज्यावेळेस आपलं अकाउंट मोनोटाईज होईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला सांगेन. तर आपण कमबॅक करतो आहे, फक्त खूप सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. आज जे लाईफमध्ये चालले, माझ्या लाईफमध्ये असेल, दुसरं कोणाच्या लाईफमध्ये असेल, असं वाटू नाही व्हावा. आणि खरे फौजी नाव म्हणजे कलंक लागला आहे, कारण 100तून 2 फौजी चांगले असतात, 98% फौजी नालायक असतात, मी स्वतः अनुभवलेले. आणि जे आता जेव्हापासून आपण व्हिडिओ बनवतो आहे ना तेव्हापासून आहे ना एवढ्या फौजींच्या बायकांचे आपण नंबर नाही देऊ शकत ना यूट्यूबला, त्यामुळे एवढ्या बायकांचे DM येतात. इंस्टाला माझी कोणाला माहीत नसेल ID, तर शिवकन्या मराठी मुलगी 0606 म्हणून माझी स्वतःची ID आहे. कोणाला समजा काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की तिथं मेसेज करा. आणि भरपूर अशा लेडीज फौजींच्या बायका की त्यांना खूप त्रास आहे. आम्ही शेवटी एक ग्रुप तयार केला आहे फौजींच्या बायकांचा, सातारा असन, कराड असन, मुंबई असन, ठाणे असन, परत ते मनमाड असन, जळगाव असन, खूप बायकांना त्रास आहे.
पण म्हणतात ना कुठंतरी त्यांना आईवडिलांचा सपोर्ट नाही आहे, कुठं घरच्यांचा सपोर्ट नाही आहे, म्हणून त्यांना या गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात आणि खूप मार खातात त्या पण लेडीज. पण काय करणार आहे ना. तर सोमनाथसारखे नीच व्यक्ती असतील तर त्या बिचाऱ्यांचा बळी जातो बिनकामाचा. आणि खरंच माझं पण दुर्भाग्य आहे की ज्यावेळेस मला घरातली म्हणत होते, नंतर लग्नापर्यंत विषय आल्यानंतर म्हणले नको नको करू, जाऊ दे. पण त्यावेळेस मला असं वाटलं नको, कुठंतरी आहे चांगलं ॲडजस्ट होईल माझं सगळं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आज त्याने खूप माझे हाल केलेत, त्यामुळे त्याचे हाल झाल्याशिवाय राहणार नाही आहे. त्याला ओपन चॅलेंज आहे. राहिलं तुम्ही मला 2-3 जणांनी विचारले कोर्टाचा विषय, तर हळूहळू आपलं कोर्टापर्यंत पण जाऊया. पण काय झालं कोर्टात, कसं होतं काय होते, उद्या माझी तारीख पण आहे कोर्टाची. त्यामुळं तर सोमनाथ दरगुडे येतोच 15 तारखेला असं मला कळाले, मला माहीत नाही. तो येतो 15 तारखेला खास निलिशा ससानीला भेटण्यासाठी. कारण आता मुली तिच्या शाळेत जायला लागल्या, काही घ्यायचं बीचं असेल तिला, म्हणून तिला आता ताण पडला, म्हणून तिला माझाव आली ती. म्हणून सोमनाथ दरगुडेला तिने बोलवलं असतं तिचा माज जिरवण्यासाठी, आणि खरंच माज जिरवीत असेल तिचा. तर राहिला विषय आपला मुलांचा. तर मुलांचं काही नाही, आता मुलांचं शाळा वगैरे चालू झालेली, ॲडमिशन वगैरे खूप झाले, आता सगळ्यांचं झाले फुल. तर काही नाही, आता मुलांचं पण व्यवस्थित चाललेलं आहे. बघूया, थोडं कर्ज आहे आपलं, कर्ज पण आपलं नीलच होईल. आहे आपल्या घरातले सपोर्टदार, त्यामुळे काही वाटत नाही एवढं. तर फक्त कुणी कुणाच्या आयुष्याचं वाटो करू नका. हायच आहे, आपण पुढं सगळ्या गोष्टी बघतोच आहे. फक्त सगळ्यांनी काळजी घ्या, कारण ते पावसाचे दिवस आहे. आपल्या लहान मुलांना पाणी गरम करून पाजा, तसं गरम थंड पाणी पाजू नका, आज आजारी पडतील. तर चला या, आपला आजचा हा कमबॅक आपण पुन्हा यूट्यूबला टाकतो आहे. तर मला सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या, आणि जेवढं जास्त जास्त आपले व्हिडिओ शेअर करता येईल तेवढे व्हिडिओ शेअर करत जा. चला भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि खूप आता धिंगाणाच होणार आहे यूट्यूबला, एवढं मला तर गॅरंटी आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.